थँक्यू सो मच लवजी जाधव सर, ज्यांचा आवाज आपण सातत्याने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला ऐकलात. पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. पाटण वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री पठार. टॉस जिंकलाय पाटण वॉरियर्स संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय सह्याद्री पठार संघाला. बॅटिंग साठी पहिलाच बॉल पायावरती आदळलाय. बॉल हवेत आहे. बॅटला हलकासा ब्रेक झालाय आणि पहिलाच बॉल अगदी आपण जर पाहायला गेला तर अण्णा कंक यांचा ज्या पद्धतीने पहिला बॉल हाताळलाय. धर्मा पवार मागील मॅच मध्ये प्रभावित केलंय या बॅटरने, परंतु आता स्ट्रायकर एंडला शुभम. शॉर्ट बॉल होता समोरच्या दिशेने. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना दिली आहे. षटकार, बिग हिट. शुभमच्या बॅट मधून हा मोठा तडाखा, बिग ब्लास्ट आलाय. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी स्ट्राईकवर. फ्लिप करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. डी झोन मध्ये एक धाव मात्र येईल. सिंगल येते. वेलकम डीडी सर. आज पश्चिम महाराष्ट्र समालोचकांची मॅच आहे, त्यामुळे प्रत्येक समालोचक पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला भेट देण्यासाठी उपस्थित होतोय. टीमची धावसंख्या 8. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. अण्णा कंक याने प्रभावित केलंय. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अगदी चांगला स्टॉप केलाय अण्णा कंक, कारण ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली आहे अण्णा कंक यांची. सन्माननीय आदरणीय पाटण वॉरियर्सचे संघ मालक VHS स्ट्रायकर सर्व अर्थातच विलास सूर्यवंशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मॅच बघण्यासाठी. ओहो, इथे खराब दिशा. बॉल हातातून निसटलाय. पंजाचा इशारा मात्र काय येतो? यस, इट्स नो बॉल, नो +1. 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. आता पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि फ्री हिट म्हटलं की मेजवानी. हो, फ्री हिटचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. कुमार शिबे यांच्याकडनं कमेंट आली आहे, हॅट्रिक घेतली तर अण्णा कंक साठी 1000 आणि अतुलला 3 6 जर मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल पॉइंटला ढकललाय. अतुल येतात. बॉल पर्यंत फेकी केली आहे. इथे डेंजर झोनला आहेत. वेगाने फेकी, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धाव फलकावरती नक्कीच अंकित केल्या जातील, कारण ज्या पद्धतीने मात्र रनिंग होती, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. या धावसंख्येवरती अण्णा कंक यांनी मात्र धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 12 पहिल्या षटका अखेरीस.
थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला 32 शिराळा 11 शिराळा आणि त्यांच्या विरोधात श्रेयस 11 कराड ग्रामीण ही मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. नेक्स्ट मॅच 32 शिराळा 11 आणि त्यांच्या विरोधात श्रेयस 11 कराड ग्रामीण. मित्रांनो, सर्व तालुक्यातील संघांना मी विनंती करेन की कुठेही जायचं नाही, कारण कंटिन्यू तुमच्या मॅचेस आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही टॉसला याल इनिंग ब्रेक मध्ये, तेव्हा निर्णय तुमची टीम मीटिंग घेऊनच इथेच सांगायचं आहे. सोमा आलाय. नवीवाडी जिंतीचा जिंती एक्सप्रेस सोमा. धर्मासाठी हा बॉलला वळवलंय आणि इथे चुकी होते क्षेत्ररक्षकाकडनं. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेग सीमा पार, चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले, ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16 ऑन स्कोर कार्ड. शॉर्ट बॉल होता, बॉल हवेत आहे. संदीप पावडेकर कुठलीही चुकी करत नाही. यष्टांच्या पाठीमागे महत्वाची विकेट माघारी जात असताना चावल लागेल धर्मा पवार. बॅक टू दी पॅव्हिलियन. महत्वाची विकेट होती. सोमा या गोलंदाजाने प्रभावित केलंय गोलंदाजी करून. ज्या पद्धतीने बॉल हाताळलाय, हा ऍक्शन रिप्ले. हा टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, बॅटचा वरचा टो लागलाय आणि पाठीमागे संदीप पावडेकर. मॅक्सवेल होता, कुठलीही चुकी केली नाहीये मॅक्सवेलने. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 पर्व क्रमांक 2 आपण अनुभवताय. आजचा अंतिम दिवस. प्रत्येक प्रेक्षक वर्ग जोडला गेला या मॅच साठी, या स्पर्धेसाठी. आणि 10 तालुक्यांना जोडणारी ही क्रीडा स्पर्धा. हो, इथे जबरदस्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सोमा गेलाय बॉल पर्यंत आणि कॅच देखील पकडली. बॅक टू बॅक विकेटचं पतन होतंय. आता हॅट्रिकची संधी देखील असेल. पहिली हॅट्रिक जर आपण पाहायला गेली तर मांगले एक्सप्रेस ओमकार पाटीलने घेतली, परंतु आपण जर पाहायला गेलं तर हॅट्रिक साठी जातील का? हॅट्रिकची संधी, परंतु अगदी उंचीसाठी पंचांनी रेफर केलंय, पाहावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि फेअर डिलिव्हरी आहे. डीप आहे थोडासा. इट्स OUT, आउट आहे. नवीन बॅटर सागर पवार आलाय. चला, पाटण वॉरियर्स टीम मीटिंग नको, लगेच मॅचला सुरुवात करा. अतिरिक्तचा वेळ खर्च करायचा नाहीये. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली, ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16.
चला टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेऊयात आपण. बत्तीस शिराळा 11 32 शिराळा तर त्यांच्या विरोधात श्रेयस 11 कराड ग्रामीण. मॅचला सुरुवात करायची आहे मित्रांनो, कारण भरपूर अतिरिक्त वेळ खर्च होतोय. होतोय हो. टप्पा पडल्याने थोडासा खालती राहिलाय. चांगला बॉल तिथे हाताळलाय. डॉट बॉल इथे असताना मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. इट्स अ ह्यूज हिट. षटकार 6 धावा. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 22-22. सोमयाचा पुढचा बॉल. सागरसाठी हा बॉल शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळाला. कमबॅक करून दिले सोमाने. कारण ज्या पद्धतीने मात्र जिंती एक्सप्रेस या नावाने मात्र चर्चेत असणारा हा गोलंदाज प्रभावित केलंय. 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 22-2. नेक्स्ट मॅच 32 शिराळा 11 त्यांच्या विरोधात श्रेयस 11 कराड ग्रामीण. ही मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत आणि निर्णय ऍट द टाइम तुम्हाला सांगावा लागेल. आज मैत्री दिन आहे. मैत्री दिन म्हटलं की मित्रांचा दिवस. मित्र मळका असावा पण जळका नसावा. मित्र टोचून बोलणारा असावा पण गद्दार नसावा. मित्र सोबत घेऊन चालणारा असावा पण पाठीमागे ओढणारा नसावा. मित्र तोंडावर बोलणारा असावा पण पाठीमागून वाईट बोलणारा नसावा. मित्र एकच असावा पण खरा असावा. नक्कीच सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सव्या मॅचच्या दिशेने तिसरं षटक. पाटील खोदून काढलाय. स्टॉप देखील करण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय. इथे कॉलिंग नव्हतं. एकाच पटरीवरती 2 गाड्या आल्या, धडक झाली आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज जावं लागेल माघारी. बॅक टू दी पॅव्हेलियन सागरला. पाटण वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात सह्याद्री पठार ही मॅच मात्र सुरू आहे. आणि जिथे पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 विकेट गमावल्यात सह्याद्री पठार संघाने. पण तो ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे, अण्णा कंक यांची 12 धावा खर्च केल्या परंतु सोमाने प्रभावित केलं. 10 धावा खर्च करताना 2 विकेट देखील मिळवल्या गेल्यात. ऋषी पाटील आलाय. पहिल्याच
बॉल वरती अगदी दबदबा पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील. ऋषी यांचा पुढचा बॉल विजय यांच्यासाठी. अगदी वेगाने टाकलाय. शॉर्ट ऑफ लाईन हा चेंडू होता. वेगाने बॉल निघून गेलाय सरळ संदीप यांच्या हातामध्ये. पाटण वॉरियर्स संघ मालक विलास सूर्यवंशी. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर सह्याद्री पठार अर्थातच श्रावणी स्पोर्ट्स आणि श्रावणी मंडप चे प्रोप्रायटर JK सूर्यवंशी. आणखीन पाहिला गेलं तर हा शरीरापासून दूर ठेवलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. यस अंपायर. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र डबल बॉल मान्सून ब्लास्ट 2025 पर्व क्रमांक 2 सुरू आहे. जिथे मात्र पाहायला गेलं तर या मॅचचा थोडासा आढावा घेऊया. शुभम आतापर्यंत 8 बॉल त्याने फेस केले. 11 धावा त्याने खर्च केले आहेत. वैयक्तिक 18 धावांवरती तो खेळतोय. विशाल विजय आत्ताच आलेत. परंतु जिथे मात्र ऋषी पाटील आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी राहिले. पहिल्या षटकामध्ये अण्णा कंक यांनी 12 धावा खर्च केल्या. विकेट घेण्यामध्ये यश आलं नाहीये. परंतु दुसरं षटक ज्या पद्धतीने सोमन हाताळलं 2 विकेट देखील घेतल्या गेल्या. धावा खर्च केल्या 10. अगदी सलामीची जोडी धर्मा चिकणे यांनी त्यांच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला आणि शुभमच्या बॅट मधून देखील एक षटकार जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर कल्पेश आले. कल्पेशला खातं अकाउंट ओपन करता आलं नाही. सागर पवार देखील आले. त्यांनी देखील एक षटकार ठोकून त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. परंतु आता विजय आलेत. विजय कशा पद्धतीने मात्र बॅटिंग करतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल आणि शुभमला कशा पद्धतीने साथ देतील आणि एक चांगली पार्टनरशिप कशा पद्धतीने उभारतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. शुभम आहे तोपर्यंत सह्याद्री पठारचा नजरा त्याच्यावरती असतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. सह्याद्री पठार या संघाचा स्कोर आपण बघतोय. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे ऋषी पाटील पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज झालाय आणि स्ट्राइक एंडला बॅटर पाहायला मिळतोय शुभम. सन्माननीय आदरणीय तेजजी मोरे साहेब आपल्याला विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती याचं आपलं स्वागत आहे. शॉर्ट बॉल होता. पूल केलाय. शॉर्ट ऑफ पूल. पूल होतं सक्सेसफुल. वंडरफुल पॉवरफुल स्ट्रोक शुभम याने पॉवर जनरेट केली आहे. षटकार आला आणि टीमची धावसंख्या 33-0. बाटला ब्रश झालाय. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र येईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते म्हणजे 31 या धावसंख्येवरती. एक बिग हिट जरूर आलाय परंतु कमबॅक करून देणारा हा बॉल ऋषीचा पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय.
या बॉल वरती 2 धावा नक्कीच अंकित केल्या जातील स्कोर कार्ड वरती. टीमची धावसंख्या 33 33 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बिग हिट, अगदी बॉल सीमारेषेच्या बाहेर लांब 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 आणि लांब लचक ठोकलाय. शुभमकडे पॉवर आहे, ताकद आहे, मनगटातली ताकद वापरतोय. ऋषीवरती आक्रमण केलं. 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 धावा. चांगली बॅटिंग शुभमच्या माध्यमातून. पुढचं षटक, अंतिमचं षटक, स्लॉगिंग षटक मात्र हाताळण्यासाठी पाटण ऑफ कोहिनूर गणेश शिंदे. हो वेगाने टाकलाय पहिलाच बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. एकच जाव मात्र सिंगल येते. 40 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले. संदीप यांनी फेकी केली होती परंतु अगदी अष्टांना जवळून जाणारा हा बॉल. ओम साई एमटीसी यासाठी ओळखले जातात. समोरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर. एक टप्पा घेत वेगाने बॉल निघून गेलाय. लॉंग ऑन क्लिअर करणारा बॉल सीमा पार. मान्सून ब्लास्ट चौकार. हो हो यावेळेस देखील चांगला बॉल हाताळलाय. हो हो पुन्हा एकदा चांगला बॉल. बॉल पाठीमागे चाललाय. गणेश शिंदे. जर गणेश शिंदे यांचा विचार जर केला का थोडेसे आजारी देखील आहेत परंतु अगदी आज मॅच आहे. क्रिकेटवरचं प्रेम आहे. सातत्याने पाटण तालुका क्रिकेट गाजवलंय. आज आजारी असून देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि आपला परफॉर्मन्स दाखवतायत. 100% देण्याचा प्रयत्न परंतु आपटी बार. वाईट +1 पंचांचा इशारा. 2 धाबा धावफलकावरती नक्कीच अंकित केल्या जातील. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47 धावा. हो खोडून काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र सुरू आहे. दुसऱ्या धाव्यासाठी जोखीम पत्करली आहे. इथे दुसरी धाव कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाली. 2 धावा नक्कीच आल्यात आणि 2 धावेनिशी टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 49 या धावसंख्येवरती. स्ट्रायकर एंडला शुभम साळुंके. ओहो
ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, बीट करून पाठीमागे चाललाय. काय गोलंदाजी राहिली आहे, दारदार गोलंदाजी. 49 झालेत. 50 धावांचं टार्गेट सेट केलंय पाटण वॉरियर संघासमोर. 24 बॉल मध्ये करायचे आहेत 50 धावा. आणि नेक्स्ट मॅच क्रमांक 5वी 32 शिराळा 11 आणि त्यांच्या विरुद्धात श्रेयस 11 कराड ग्रामीण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करेन 32 11 आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ, दुसऱ्या बाजूला मामा मोहनराव नाईकवाडी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि मी विनंती करेन विलाजी सूर्यवंशी साहेब आपल्या शुभ हस्ते या महत्वाच्या सामन्याचा आम्ही टॉस करत आहोत. VH स्ट्रायकर्स अर्थातच पाटण वॉरियर संघाचे पुरस्कर्ते आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन अमितराज कदम, दुसऱ्या बाजूला असतील 32 11 अमर मराठे. दोन्ही संघांच्या दरम्यानची लढत, दोन तालुक्यांच्या दरम्यानची लढत. 32 विपक्ष कराड ग्रामीण हेड अँड टेल. अमर मराठे कॉल करतील स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय, हेड इट इज. थँक्यू सो मच. अभिनंदन अमित दादा. महत्वाचा हा देखील टॉस होता. दुसरा सामना आहे. पहिला सामना गमावलात, पहिली मॅच हरल्यानंतर या मॅच मध्ये काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षणच करू. मी म्हणल्याप्रमाणे की खेळाडू नवीन आहेत आणि त्यांना शिकण्यासाठी आपण त्यांना प्लॅटफॉर्म देतोय. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट तब्बल 10 तालुक्यांची स्पर्धा आहे आणि या पावसाळी स्पर्धा खूप कमी ठिकाणी खेळल्या जातं, परंतु आज आपल्या तालुक्यातील खेळाडूंना संधी प्राप्त करून दिली. संघाकडून कशा कामगिरीची अपेक्षा असेल? नक्कीच आपण चांगली कामगिरी अपेक्षित ठेवतो सर्वांच्याकडून, पण मी बोललो तुम्हाला की खेळाडू नवीन आहेत आणि यातूनच शिकतील ते. हॅट्स ऑफ तो बॉस, कारण बॉसमुळे बऱ्याच खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म भेटतो आणि अशा स्पर्धा होणे गरजेचं आहे. सध्या या मिक्स स्पर्धा ज्यावेळी तुम्ही खेळाल त्यावेळी तुमच्या खेळाडूंची गुणवत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी संधी भेटेल. बॅटिंग करायची अमर मराठे या पहिला सामना जिंकल्यात आणि या जे विनिंग कॉम्बिनेशन असेल ते सेम राहील की काही बदल? हा, थोडेफार चेंजेस राहतील, कारण की पहिल्या मॅचला मुले आले नव्हते, आता पोचलेत. 1-2 चेंजेस होईल. थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन अमर मराठे. टॉस जिंकला अमितराज चव्हाण कराड ग्रामीण आणि त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय 32 11 या टीमला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आशिष चोरगे सरांना ऐकूया. पाहत राहा, ऐकत राहा पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2025. पन्नास धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे पाटण वॉरियर्स संघाला आणि टार्गेट सेट केले 50 धावांचं सह्याद्री पठार या संघाने. जिथे आपण पाहायला गेलं तर 24 चेंडू 50 धावांचं लक्ष्याचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी गणेश शिंदे आणि त्याच्या जोडीला मात्र पाहायला मिळतोय बोत्रेवाडीचा प्रशांत बोत्रे. पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये बायकर मॅन, पहिला बायकर मॅन कोण असेल तर प्रशांत बोत्रे होता तो. आणि पाटण ऑफ कोहिनूर गणेश शिंदे. अजून आपण जर पाहायला गेलं ना तर गणेश शिंदे यांनी भरपूर क्रिकेट गाजवले. ओपनचं क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, परंतु त्याच्या समोर आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज करण जोशी गावचा हा गोलंदाज
बघूया आपल्या गोलंदाजीतून आपली छाप सोडतोय का. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला सुरुवात होईल. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया आणि सेकंड इनिंग कडे जाऊया वळत असताना मात्र पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी चेतन आलाय. प्रशांत साठी डावखुरा हाताचा बॅटर. पहिला बॉल चेक केलाय. करण जोशी ना. पहिलाच बॉल फुल टॉस होता. तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या बॉल वरती संधी क्रिएट केली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिल्या बॉल वरती अगदी साधा सोपा झेल इथे सुटला गेलाय प्रशांत बोत्रेचा. महत्वाची विकेट होती. महत्वाचा मासा गळाला लागला असता परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटलाय. प्रशांतने देखील आशाभूत नजरेने पाहिलं की ही कॅच होते की कॅच सुटते आणि जशी कॅच सुटली लगेच रन घेण्यामध्ये चपळाई त्याने दाखवली. फुल टॉस बॉल. गणेश शिंदेला असे बॉल तुम्ही टाकू शकत नाहीयेत. फुल टोल वसूल केलाय. डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. मान्सून ब्लास्ट. गणेश शिंदे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. नाव काय. सुर्वे. सुर्वे काय. संजय सुर्वे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण ट्रॉफीज सौजन्य आलेत सामनावीरचे. विजयजी सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये. गणेश शिंदेच्या बॅट मधून अगदी ताबडतोड असा फटका. कमबॅक होईल का चेतनचं. खोलो टप्प्याचा बॉल होता. ड्राइव्ह केली आहे. बॉल पाठीमागे चाललाय अगदी गली रिझल्ट मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील अगदी चपळाईने 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. चांगली रनिंग बिटवीन विकेट. चितेची चाल हरणाची गती तिथे पाहायला मिळाली. आणि ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून 500 प्रेक्षक जोडले गेलेत आणि मैदानाच्या आतमध्ये देखील थोड्या वेळाने भरपूर गर्दी होईल. हो इथे हुक केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. हो इथे बैठक फटका सजवलाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर दस्तक पे मस्तक दिलाय. बैठा फटका. मागच्या पायावरती तोल सांभाळत हा फटका खेळलाय. सन्मान्य आदरणीय सागरजी सुर्वे साहेबांकडनं सलगच्या 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. फुल टॉस बॉल.
गिली गिली गप्पा, खुश वही रंबा, बीच में आया खंबा, पर बॉल जाएगी लंबा, ये लगा छक्का छक्का छक्का, 6 रन। षटकार मारल्यानंतर संपूर्ण पाटण तालुका दाखवला जातोय। हे चाहता वर्ग, बॉस देखील खुश आहेत, कारण ज्या पद्धतीने षटकार लगावला, संघ मालक देखील खुश आहेत। विलास सूर्यवंशी यांच्या चेहऱ्यावर देखील स्मितहास्य, बॉसच्या चेहऱ्यावरती ही स्मितहास्य देखील पाहायला मिळते आणि संपूर्ण हा पाटण तालुका एकवटला गेलाय। परंतु आता कमबॅक करून द्यावं लागेल सह्याद्री पठार या संघाला, आणि त्यासाठी मात्र गोलंदाज कोणता वापरला जातो हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण ही विकेट महत्वाची आहे। विकेट येणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि त्यासाठी मात्र गोलंदाज वापरला जातोय। सचिनला बोलवलंय, सचिनला प्राचारण केलंय दुसऱ्या षटकासाठी। डफळवाडी गावचा हा गोलंदाज, परंतु आज प्रभावित करावी लागेल, महत्वाची विकेट आणि विकेट घेण्याची चुरस दाखवावी लागेल, कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे। पहिल्या मॅच मध्ये विजेता संघ राहिले, एक मॅच त्यांनी सह्याद्री पठार संघाने जिंकली आहे, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये देखील विजय पुन्हा एकदा प्रस्थापित करून दाखवतील का, प्रश्नचिन्ह आहे। उत्तर थोड्या वेळामध्ये मिळेल। पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलाय, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव संख्येमध्ये भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदम अंकित होईल। अवांतर धाव संख्येने षटकाची सुरुवात केली आहे, परंतु असे बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये। 50 धावांचं टार्गेट सेट केलंय सह्याद्री पठार संघाने, आणि त्यामुळे गोलंदाजी देखील धारदार करावी लागेल। प्रशांत बोत्रेसाठी हा बॉल वेगाने टाकलाय, अगदी गोलीगत वेगाने बॉल, बुलेट सारखा बॉल पाठीमागे गेलाय। पाठीमागे विजय आहेत, यष्टांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाची भूमी बजावतात। बॉल पाठीमागे चाललाय, बॅटला ब्रश झालाय, चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, एकच धाव मात्र प्राप्त होईल। सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले, ते म्हणजे 22 या धाव संख्येवरती 22 धावा। चांगलं कमबॅक गोलंदाजी मधून पाहायला मिळालं सचिनच्या माध्यमातून। प्रश्नासाठी हा बॉल अगदी टप्पा थोडासा पुढे ठेवला होता, शरीरापासून दूर ठेवत असताना मात्र हलक्या हाताने ढकलून दिलाय। एक धाव कंप्लीट झाली आहे, आणि स्ट्राइक रोटेट होत असताना मात्र स्ट्राइक आता असेल ती म्हणजे गणेश शिंदेकडे। आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, गणेश शिंदे चेंडूवरती केलंय आक्रमण, बॉल करतोय आकाश भ्रमण, षटकार, इट्स अ ह्यूज हिट डाऊन दी ग्राउंड, सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय। 6 धावांचा टोला, गणेश शिंदे ब्रँडेड स्ट्रोक, षटकार। रात्रीचा ग्लुकोजचा वापर भरपूर चांगला झालेला दिसतोय। शॉर्ट बॉल होता, बॉल पाठीमागे चाललाय, इथे एक तेरी एक मेरी, कॉट बिहाइंड द विकेट, जशाच तसं दिलंय उत्तर, आणि प्रत्युत्तर करत असताना हा गोलंदाज सचिन, महत्वाची विकेट होती, महत्वाचा मासा गळाला लागतोय। गणेश शिंदेला बॅक टू द पॅव्हिलियन, टग आउट वरती जावं लागेल। कमबॅक केलंय, काय कमबॅक पाहायला मिळतंय। हा तो बॉल, तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो, हे दाखवून दिलंय। शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, पाठीमागे विजय यांनी कुठलीही चुकी केली नाहीये, आणि ही महत्वाची विकेट गणेश शिंदे। परंतु अगदी आपण जर बॅटिंगचा विचार केला, 7 बॉल फेस केले, 25 धावा वैयक्तिक कुटत असताना ही खेळी मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली।
निलेश पन्हाळे निलेश 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 पन्हाळे 13 बॉल 21 शेवटचा बॉल अंतिमचा चेंडू निलेश पन्हाळे आलेत इनिंग नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. सन्मान दिलाय पहिल्याच बॉल वरती हलक्या त्याने ढकलून काढलाय. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 30. आता येणारे बॉल असतील शिल्लक 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा 20. नेक्स्ट मॅच एका बाजूला 32 शिराळा 11 तर दुसऱ्या बाजूला श्रेयस 11 कराड ग्रामीण. टॉस जिंकलाय कराड ग्रामीण संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले 32 शिराळा 11 संघाला बॅटिंगसाठी. जव्या मॅचच्या दिशेने येणारे बॉल 12 असतील आणि 12 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 20 धावा. आणि गोलंदाजीसाठी मिडल ओव्हर मध्ये गोलंदाज शुभम आलाय. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय आदरणीय मोहनराव नायकवडी मामा उद्योजक यांच्याकडनं पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद मामा. एक चांगलं व्यक्तिमत्व कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं समाजसेवक मोहनराव नायकवडी मामा यांच्याकडनं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. जवळ मॅचच्या दिशेने 12 चेंडू 20 ची गरज. हो पहिलाच बॉल फेस केलाय. तिथे बॉल होता शॉट आणि त्या शॉट वरती हा मोहर चढवलाय. नो आहे आणि नो वरती प्लस षटकार बोनस मिळालाय. मिस्टर PTR BPL निलेश पन्हाळे नुकत्याच झालेल्या पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये मालिकावीरचा किताब ज्या खेळाडूने पटकावला तोच हा फलंदाज स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या समोर सह्याद्रीचा तुफान. ओहो निलेश पन्हाळे थांबायला नाव घेत नाहीये. मी नाही थांबणार लांबच मारणार. ठोकलाय आणखीन एक. मैं झुकेगा नहीं मैं ठोकेगा. षटकार. या खेळाडूची चर्चा राहिली आहे. ज्या पद्धतीने मात्र हा खेळाडू चमकलाय आपल्या नावाची छाप सोडतोय निलेश पन्हाळे. हो इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला जरूर आहे परंतु पाहावं लागेल. तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. पाहावं लागेल पंचाचा निर्णय मात्र काय येतोय. आणि बॉल जाईल अगदी सीमारेषेच्या बाहेर. नाही जमणार नाही जमणार. एकदा करून बघा आणि पुन्हा एकदा करून दाखवलंय निलेश पन्हाळे याच्या बॅट मधून. हा बिग हिट षटकार. स्कोर झालाय लेवल. आता फक्त विजयासाठी एका धावेची गरज. हो आणि इथे मॅच फिनिश झाली आहे. जबरदस्त मॅच. तुफान आणलंय मैदानाच्या आतमध्ये. निलेश पन्हाळे लढायचं ठरवलं की मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल पण झुकायचं नाही. जीवनाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब घडवायचंय मला. आणि आज नशीब घडवून दाखवलंय निलेश पन्हाळे याने. काय बॅटिंग राहिली आहे. जबरदस्त बॅटिंग. निलेश पन्हाळे आला आणि त्याच्या बॅट मधून अगदी षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये